नमस्कार. इंडिया स्टार वन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. वृक्ष लागवडीच्या नावाखाली शासकीय निधीचा अपव्यय, जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपक्रमाची सखोल चौकशी करण्याची मागणी. सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग जळगाव अंतर्गत राबवण्यात आलेले PVC पाईप वृक्ष लागवड योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शासनाच्या हेड 5054-0581 अंतर्गत राबवलेल्या या उपक्रमात नियमांची पायमल्ली झाली असून वृक्षारोपणाच्या नावाखाली जनतेच्या कराच्या कोट्यावधी रुपयांची धूळदाण झाल्याचा आरोप नागरिक करत आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नेमकी काय आहे परिस्थिती? सन 2024-25 या आर्थिक वर्षात सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग जळगावच्या वतीने रावेर, सावदा, मुक्ताईनगर, बोदवड आणि भुसावळ या 5 उपविभागात रस्ते दुभाजकांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत PVC पाईपमध्ये रोपे लावून त्यांची पुढील 3 वर्ष निगा राखण्याची जबाबदारी संबंधित मक्तेदाराला देण्यात आली होती. यामध्ये रोपांना नियमित पाणी देणे, निंदणी करणे, आळे तयार करणे आणि त्यांची जोपासना करणे या अटींचा समावेश होता. मुख्य संपादक संदीप सुरवाडे यांचा रिपोर्ट, जळगाव.